वाळूज महानगर परिसरातील धार्मिक स्थळ पाडू नयेत यांसह अनेक मागण्यांसाठी भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। बजाज नगर, करोडी, पंढरपूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळे पाडू नयेत आणि ते कायमस्वरूपी करण्यात यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी आपण योग्य न्याय करू आणि 2009 नंतरची धार्मिक स्थळे पाडणार नसल्याचं सांगितलं। तसेच 9 नोव्हेंबर रोजी बजाज नगरातील सर्व मंदिर विश्वस्त आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी बैठक होणार असल्याचं जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया यांनी सांगितलं। जो 28 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी मंदिर पाडण्याचा जो अति भयंकर प्रकार या ठिकाणी घडला, तो जनतेचा प्रक्षोभ पाहता त्या ठिकाणी प्रशासनाने ते मंदिर पाडायला नाही पाहिजे होते, परंतु न्यायालयाचा आदेश त्यांनी पुढे करून त्या ठिकाणी पाडण्याचं काम केलेलं आहे। ते अतिशय निंदनीय आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। 3 नोव्हेंबर रोजी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांच्या कानावरती हा संपूर्ण विषय घातला। जनतेच्या तीव्र भावना त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितल्या आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी तसं आश्वासन दिलं तोंडी की 2009 पर्यंतचे मंदिरं आता या इथून पुढे पाडून दिले जाणार नाहीत, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। निवेदन देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे, संजय केणेकर, सभापती दिलीप थोरात, जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया, प्रमोद राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। Seconds.